नमस्कार मित्रांनो, आपल्या एमपीएससी हिस्ट्री PYQ सिरीज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण एमपीएससी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2018 मधील इतिहास विषयाचे सर्व प्रश्न एक एक करून सोडवणार आहोत. प्रत्येक प्रश्नामागील संकल्पना, योग्य उत्तर, आयोगाचा दृष्टिकोन आणि परीक्षेत लक्षात ठेवण्याच्या महत्त्वाच्या ट्रिक्स मी सोप्या भाषेत समजून सांगणार आहे. जर तुम्ही एमपीएससी, कंबाईन, PSI, STI असिस्टंट किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण PYQ हेच खरी गुरु किल्ले आहे. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया एमपीएससी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2018 इतिहास प्रश्नपत्रिकेचे सविस्तर विश्लेषण. तर आजचा इतिहासाशी संबंधित प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 86. पुढील पैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली? पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 दुसरा चंद्रगुप्त, पर्याय क्रमांक 2 समुद्रगुप्त, पर्याय क्रमांक 3 कुमारगुप्त आणि 4 स्कंदगुप्त. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कुमारगुप्त. कुमारगुप्त प्रथम हा 414 ते 455 इसवी सन याने अनेक पदव्या धारण केल्या. त्यापैकी महत्वाची पदवी म्हणजे महेंद्रादित्य. ऑप्शन बघूया. दुसरा चंद्रगुप्त याने प्रसिद्ध पदवी विक्रमादित्य धारण केली आणि शकांचा पराभव केला, त्यामुळे हे उत्तर इलिमिनेट होते. कुमारगुप्त हे आपलं योग्य उत्तर आहे. नालंदा विद्यापीठाच्या स्थापनेचे श्रेयही कुमारगुप्ताला जाते. त्यानंतर स्कंदगुप्त याचं महत्वाचं काय आहे, हुणांच्या आक्रमणाचा त्याने पराभव केला आणि विक्रमादित्य, क्रमादित्य अशा पदव्यांचा उल्लेख मिळतो. ही महेंद्रादित्य ही स्कंदगुप्त बाबत नाही. तर आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कुमारगुप्त. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 87. जोड्या लावा. आपल्याला काही संज्ञा दिल्या आणि त्याचा अर्थ सांगायचा आहे. तर अ आहे तक्षण, ब भागदुग, क क्षत्तरी आणि ड विधाता. तर तक्षण या शब्दाचा अर्थ काय होतो? तक्षण म्हणजे सुतार. तक्ष या संस्कृत धातूचा अर्थ होतो लाकूड कोरणे किंवा लाकडाचे काम करणे असा होतो. त्यामुळे तक्षण म्हणजे सुतार. तर अ ची जोडी 1 आणि अ ची जोडी 1 असलेली फक्त पर्याय क्रमांक 3च आहे. त्यामुळे 1, 2, 3, 4 असा पर्याय हा पर्याय क्रमांक 3 हेच उत्तर आहे. तर आपण बाकीचे बघूया. भागदुग हा राज्याचा कर किंवा महसूल गोळा करणारा अधिकारी होता. भाग म्हणजे राजाचा हिस्सा आणि दुग म्हणजे गोळा करणारा, त्यामुळे हा अधिकारी कर वसूल करण्याचे काम करीत असे. याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 क्षत्तरी. तर तिसरी संकल्पना आहे क्षत्तरी म्हणजे राजाचा खासगी कारभार किंवा वैयक्तिक सचिव. हा अधिकारी राज्याच्या खासगी कामासाठी जबाबदारी सांभाळत असे. तिसरी जोडी क्षत्तरी म्हणजे राजाचा खासगी कारभारी. आणि ड विधाता म्हणजे ही अशी सभा किंवा कायदे मंडळ मानली जाते ज्यामध्ये पुरुष आणि स्त्रिया दोघांचाही सहभाग होता. त्यामुळे चौथी जोडी विधात्याची जोडी 4 पुरुष आणि स्त्रिया भाग घेत असे कायदे मंडळ. याचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1, 2, 3, 4. मित्रांनो, पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 88. हा प्रश्न ताम्रपाषाण संस्कृतीच्या प्रमुख स्थळांवर आधारित आहे. अशा प्रकारचे प्रश्न एमपीएससी मध्ये वारंवार विचारले जातात. तर प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 88. विधानांचा विचार करा व उत्तराचा योग्य पर्याय निवडा. विधान आहे: महाराष्ट्रातील जोरवे, नेवासा, दायमाबाद, चांडोली, सोनगाव, इनामगाव, प्रकाशे, नाशिक इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत. आपल्याला ताम्रपाषाण युगीन संस्कृतीबद्दल विचारलंय. आणि दुसरं विधान आहे: राजस्थानमध्ये आहार, गिलुंड, मध्य प्रदेशातील माळवा, कायथा, एरन इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत. पर्याय क्रमांक 1 दोन्ही विधाने बरोबर, दोन्ही चूक. पर्याय क्रमांक 3 विधान अ बरोबर परंतु ब चूक. आणि पर्याय क्रमांक 4 विधान ब बरोबर परंतु विधान अ चूक. तर याचे पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. दोन्ही विधाने इथे दिलेली बरोबर आहेत. विधान पाहूया. विधाने, कारण महाराष्ट्र हा जोरवे संस्कृतीचा प्रमुख प्रदेश मानला जातो. महत्वाची स्थळे कोणती आहे मग? जोरवे, नेवासा, दायमाबाद, इनामगाव हे सर्वात प्रसिद्ध आहे. आणि त्यानंतर चांडोली, सोनगाव, प्रकाशे, नाशिक ही सर्व ताम्रपाषाण संस्कृतीची महत्वाची पुरातत्वीय स्थळे आहेत. म्हणून विधान अ हे बरोबर आहे. आणि ब, राजस्थानमध्ये आहार, गिलुंड तसेच मध्य प्रदेशात कालवा, कायथा, एरन येथे ताम्रपाषाण संस्कृतीचे अवशेष मिळाले हेही बरोबर आहे. कारण राजस्थानमध्ये आहार संस्कृती, या आहारमध्ये आहार संस्कृती आणि गिलुंड हे सुद्धा आहार संस्कृतीचे प्रमुख केंद्र होते. मध्य प्रदेशात माळवा, कायथा कल्चर आणि माळवा कल्चर म्हणजे माळवा संस्कृती, कायथा संस्कृती आणि एरन संस्कृती
इत्यादी ठिकाणी सर्व ठिकाणी ताम्रपाषाण संस्कृतीची प्रसिद्ध स्थळे आहेत, म्हणून विधान ब देखील बरोबर आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, दोन्ही विधान हे बरोबर आहे. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 89, दासराज्ञ युद्ध पुढीलपैकी कोणात घडले होते? हा प्रश्न आहे. पर्याय आहेत पुरोहित व विश्वामित्र, 2 विश्वामित्र व भरत, 3 सुदास व वशिष्ठ, 4 पुरु व विश्वामित्र. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विश्वामित्र व भरत जमात. दासराज्ञ युद्ध हे भरत जमातीचा राजा सुदास आणि 10 राजांच्या संघात झाले होते. विश्वामित्र सुरुवातीला भरत जमातीचे पुरोहित होते. नंतर वशिष्ठ यांना सुदासाने पुरोहित केल्यामुळे विश्वामित्र विरोधी बाजूला गेले. त्यामुळे काही इतिहासकारांच्या मते हे युद्ध विश्वामित्र व भरत जमात यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पाहिले जाते आणि आयोगाने सुद्धा पर्याय क्रमांक 2 विश्वामित्र व भरत जमात हेच योग्य मानले आहे. मित्रांनो, दशराज्ञ युद्ध म्हणजे 10 राजांचे युद्ध, बॅटल ऑफ 10 किंग्स, हे युद्ध ऋग्वेदाच्या 7व्या मंडलात वर्णित केले आहे आणि हे युद्ध आजच्या रावी नदी आणि त्या काळच्या कोणती नदी, पारुष्णी नदी यांच्या काठी झाले. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 90, खालीलपैकी कोणत्या शिलालेखात सम्राट अशोकाच्या धम्मची माहिती आहे? तर एक आहे छोटे शिलालेख, 2 बाब्रू शिलालेख, 3 कलिंग शिलालेख आणि 14 शिलालेख. मायनर एडिक्ट्स, बाब्रू एडिक्ट्स, कलिंगा एडिक्ट्स आणि 14 एडिक्ट्स. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 छोटे शिलालेख. छोट्या शिलालेखामध्ये म्हणजे मायनर रॉक एडिक्ट्स अशोकाने प्रथमच धम्मचा प्रचार, स्वतःचा नैतिक बदल, बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतरचे विचार आणि जनतेला धम्माचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आयोगाने मायनर रॉक एडिक्ट्स हे योग्य उत्तर ठरवले आहे. मग 14 प्रमुख शिलालेखात का गोंधळ होतो? काही जणांचा 14 शिलालेखात सुद्धा गोंधळ होतो. काही जण म्हणतील 14 शिलालेख मध्ये सुद्धा धम्माची माहिती मिळते. तर अनेक पुस्तकांमध्ये मेजर रॉक एडिक्ट्स म्हणजे 14 शिलालेख मध्ये धम्माची तत्वे आणि धोरणे विस्तृतपणे मांडली आहेत. पण मायनर रॉक एडिक्ट्स मध्ये अशोकाने स्वतःच्या धम्म प्रचाराची आणि धम्माची संबंधित घोषणांची माहिती केली आहे. त्यामुळे प्रश्नाच्या शब्दरचनेनुसार आपल्याला छोटे शिलालेख हे उत्तर योग्य आहे. तर याचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 छोटे शिलालेख. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 91, चंद्रगुप्त मौर्याच्या राज्याचे 4 प्रांत व त्यांच्या राजधान्या यांच्या जोड्या लावा. तर आपल्याला 4 प्रांत दिलेत चंद्रगुप्त मौर्याचे आणि त्यांच्या राजधान्या यांच्या जोड्या लावायच्या आहेत. तर अ आहे उत्तरपथ, पश्चिमपथ, पूर्वपथ आणि दक्षिणपथ. तर आपण एक एक करून पाहूया. उत्तरपथ, उत्तरेला कोणतं होतं? ही तक्षशिला म्हणजे उत्तरेला असलेली तक्षशिला हा उत्तर पश्चिमेकडील प्रांत होता. याची राजधानी तक्षशिला होती आणि तक्षशिला आपल्याला माहिती त्या काळी प्रसिद्ध शिक्षण क्षेत्र होते. त्यामुळे उत्तरेला असलेलं तक्षशिला. तर याचं आपण बघूया उत्तर कोणतं आहे. तर अ च 4 असलेलं फक्त एकच आहे. 91चं पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. कारण आपल्याला माहिती आहे उत्तरपथ तक्षशिला हे 100% बरोबर आहे. म्हणून पुढे न जाता आपण पर्याय चेक करूया. तर पर्याय आपल्याला एकच दिसतोय 4. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर बाकीचे बघूया. पश्चिमपथ म्हणजे वेस्टर्न प्रोव्हिन्स कुठं होता? याची राजधानी उज्जैनी होती, म्हणजे तिसरी जोडी. पूर्वपथ कुठे होते? हा साम्राज्याचा मुख्य प्रांत होता. कोणता? पाटलीपुत्र. तर पूर्वपथाची जोडी पाटलीपुत्र. आणि दक्षिणपथ कुठे होता? दक्षिणपथ म्हणजे आपल्या सुवर्णगिरी हे सोन्याच्या खाणींसाठी प्रसिद्ध होते, म्हणून दक्षिणपथ याची राजधानी सुवर्णगिरी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 92, खालील विवरणावर व्यक्ती ओळखा. डिस्क्रिप्शन दिले आणि आपल्याला व्यक्ती ओळखायची. तर विधान आहे विशाल साम्राज्याचा संस्थापक, सुसंस्कृत विद्वान आणि कवी, प्रसिद्ध कवी हरिसेन हा त्याचा राजकवी होता व बौद्ध पंडित वसुबंधू त्याच्या दरबारात होता. भारतीय नेपोलियन अशी विन्सेंट स्मिथ त्याची प्रशंसा करतात. मित्रांनो, हा प्रश्न तुम्ही जर माझी PYQ मागची सिरीज पाहिली तर 2016 किंवा 17 या 2 वर्षापैकी एकामध्ये हा रिपीट क्वेश्चन झालेला आहे. म्हणजे आयोग काही प्रश्न रिपीट करतं, काही ऑप्शन मधून घेतं, त्यामुळे ऑप्शन सुद्धा बघत चला. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 समुद्रगुप्त. ही सगळी विधाने कोणाबद्दल आहेत? समुद्रगुप्ताबद्दल. समुद्रगुप्त हा विशाल साम्राज्याचा संस्थापक होता. गुप्त साम्राज्याची स्थापना श्रीगुप्त यांनी केली आणि त्याचा विस्तार चंद्रगुप्त प्रथम यांनी केला. पण भारतातील सर्वात विशाल गुप्त साम्राज्य उभारण्याचे श्रेय कोणाला जाते? समुद्रगुप्ताला. म्हणून हा संकेत समुद्रगुप्ताकडे जातो. त्यानंतर ब बघूया. समुद्रगुप्त फक्त पराक्रमी नव्हता, तर तो विद्वान, कवी आणि कलाप्रेमी होता. त्याच्या सोन्याच्या नाण्यांवर तो वीणा वाजवताना दाखवलेला आहे, त्यामुळे त्याला ब विधानी ते योग्य ठरतं.
हरिसेन हरिसेन हा राजकवी होता, समुद्रगुप्ताचा दरबारी राजकवी होता. त्यानेच प्रयाग प्रशस्ती म्हणजे इलाहाबाद स्तंभ लेख लिहिला. तसेच बौद्ध विद्वान वसुबंधू हरी हाही समुद्रगुप्ताच्या दरबाराशी संबंधित असल्याचे उल्लेख काही ग्रंथांमध्ये आढळतात. आणि भारतीय नेपोलियन हा इतिहासकार विन्सेंट स्मिथ यांनी समुद्रगुप्ताला इंडियन नेपोलियन असे संबोधले, कारण त्यांनी काय केलं, अनेक लष्करी मोहिमा यशस्वीपणे राबवल्या. त्यामुळे या या विधानांचा विचार करता याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 समुद्रगुप्त. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 93. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. परत एकदा डिस्क्रिप्शन दिले आणि आपल्याला व्यक्ती ओळखायची आहे. तर अ आहे, त्याने उलेमाच्या राज्यातील वर्चस्व नष्ट केले. तो पराक्रमी योद्धा व यशस्वी सेनापती होता. दक्षिणेकडील राज्यांवर स्वारी करणारा पहिला सुलतान असावा. आणि ड त्याच्या दरबारात अमीर खुसरो हा नामवंत कवी होता. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अल्लाउद्दीन खिलजी. आता एक एक विधान पाहूया. तर हे विधान अल्लाउद्दीन खिलजी बद्दल बरोबर आहे. त्याने धर्म आणि राजकारण वेगळे ठेवण्याचा प्रयत्न केला. उलेमांच्या म्हणजे धर्मगुरूंच्या सल्ल्यावर राज्य चालवण्याऐवजी स्वतःच्या राजकीय गरजेनुसार त्याने निर्णय घेतले, म्हणून त्याने उलेमांचा प्रभाव कमी केला. हे विधान बरोबर आहे. त्यानंतर अल्लाउद्दीन खिलजी हा दिल्ली सल्तनतीतील सर्वात यशस्वी लष्कऱ्यांपैकी एक होता. त्याने गुजरात जिंकले, रणथंबोर जिंकले, चित्तोड जिंकले, माळवा जिंकले आणि मंगोलांच्या अनेक आक्रमणांचा पराभव केला. हे विधानही बरोबर आहे. पण अल्लाउद्दीन खिलजीने मलिक काफूर या सेनापतीला दक्षिणेकडे पाठवले. त्याने देवगिरी, वारंगल, द्वार समुद्र, मदुराई या राज्यांवर स्वाऱ्या केल्या, म्हणून दक्षिण भारतावर मोठ्या प्रमाणात मोहिमा करणारा पहिला सुलतान म्हणून आपण अल्लाउद्दीन खिलजीला ओळखतो. तर हे सुद्धा बरोबर आहे. आणि ड त्याच्या दरबारात अमीर खुसरो हा कवी होता. हा प्रसिद्ध कवी आणि संगीतकार आणि साहित्यिक होता. त्याला भारताचा पोपट म्हणजे पॅरेट ऑफ इंडिया असेही म्हटले जाते. हे विधान बरोबर आहे. म्हणून या विधानाची व्यक्ती ओळखी पर्याय क्रमांक 3 अल्लाउद्दीन खिलजी. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 94. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. परत एकदा डिस्क्रिप्शन आणि आपल्याला व्यक्ती ओळखण्यास सांगितली आहे. तर अ आहे, या राजास आंध्रभोज ही पदवी देण्यात आली होती. आंध्रभोज. त्याच्या राजदरबारात 8 प्रसिद्ध तेलुगू कवी होते. नंतर नागलपुरम नावाचे नगर त्याने स्थापन केले होते. बिदर, गुलबर्गा या मुसलमान राजाच्या राजधान्या जिंकणारा तो एकमेव हिंदू राजा होता. तर याचा पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 रामदेव राय, पुलकेशी प्रथम, पर्याय क्रमांक 3 पहिला परांतक आणि 4 कृष्णदेवराय. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कृष्णदेवराय. कृष्णदेवरायाला आंध्रभोज ही पदवी देण्यात आली होती, कारण तो विद्वानांचा आश्रयदाता होता. जसा राजा भोज विद्वानांचा संरक्षण होता, तसाच कृष्णदेवराय होता. म्हणून हे पहिलं विधान बरोबर आहे. त्यानंतर अष्टदिग्गज म्हणून आपण त्याच्या दरबारात 8 प्रसिद्ध तेलुगू कवी होते. त्यांना काय म्हणतो आपण? अष्टदिग्गज. त्यामध्ये सर्वात प्रसिद्ध कवी म्हणजे अल्लासनी पेद्दाना. हे विधान आहे, त्यामुळे बरोबर ठरते. नागलपुरम. कृष्णदेवरायाने आपले आई नागला देवी याच्या स्मरणार्थ नागलपुरम हे नगर स्थापन केले. त्यामुळे हे विधान सुद्धा बरोबर आहे. आणि ड कृष्णदेवरायाने बहामनी उत्तराधिकारी राजांविरुद्ध यशस्वी मोहिमा केल्या. इतिहासकारांच्या मते काय होतं, बिदर आणि गुलबर्गा या मुस्लिम राजांच्या राजधानीवर विजय मिळवणारा तो एकमेव हिंदू राजा मानला जातो. म्हणून ड विधान सुद्धा कोणाबद्दल बरोबर आहे? कृष्णदेवराय. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कृष्णदेवराय. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 95. टिपू सुलतान आणि इंग्रज यांच्या झालेल्या श्रीरंगपट्टणम तहात खालीलपैकी कोणती तरतूद नव्हती? आपल्याला तरतुदी कोणती नव्हती हे विचारले. तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक 1 टिपूने युद्ध खर्च म्हणून 3.5 कोटी रुपये इंग्रजांना द्यावेत. टिपूने आपले निम्मे राज्य इंग्रजांना द्यावे. 3 टिपूची 2 मुले इंग्रजांकडे ओलीस राहतील. आणि 4 टिपूने तैनाती फौजेचा स्वीकार करावा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 टिपूने तैनाती फौजेचा स्वीकार करावा ही अट श्रीरंगपट्टणम तहात नव्हती. टिपू सुलतानने सुमारे 3 कोटी 30 लाख म्हणजे 3.5 कोटीच्या आसपास रुपये युद्ध भरपाई देण्याचे मान्य केले. हे तहात होते, त्यामुळे हा पर्याय बरोबर ठरतो. त्यानंतर दुसरा, टिपूला आपल्या राज्याचा जवळपास अर्धा भाग ब्रिटिश निजाम आणि मराठी यांना द्यावा लागला, त्यामुळे हे तहात होते. आणि तिसरा, तर युद्ध भरपाई पूर्ण होईपर्यंत टिपूच्या दोन्ही मुलांना ब्रिटिशांकडे ओलीस म्हणजे हॉस्टेज म्हणून ठेवण्यात आले. हा प्रसंग आपल्याला माहिती इतिहासात खूप प्रसिद्ध आहे. तर हे सुद्धा तहात होते. पण 4 टिपूने तैनातीच फौजेचा स्वीकार करावा ही अट तहात नव्हती, त्यामुळे हे 4 आपल्याला योग्य उत्तर आहे. आपल्याला नव्हती कोणती तरतूद नव्हती हे विचारले, तर कोणती तरतूद नव्हती? पर्याय क्रमांक 4 टिपूने तैनाती फौजेचा स्वीकार करावा.
पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 96 डॅश यांनी रोम आणि पॅरिस यामध्येही फ्री इंडिया सेंटर सुरू केली. तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 सुभाषचंद्र बोस, 2 मॅडम कामा, 3 आणि बेझंट आणि 4 श्यामजी कृष्ण वर्मा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुभाषचंद्र बोस. सुभाषचंद्र बोस 1941 मध्ये सुभाषचंद्र बोस जर्मनीला गेले. त्यानंतर त्यांनी युरोपमध्ये भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा प्रचार करण्यासाठी फ्री इंडिया सेंटर सुरू केली. या केंद्रामार्फत काय होत होतं, भारताच्या स्वातंत्र्याचा प्रचार करण्यात आला. आझाद हिंद रेडिओ सुरू करण्यात आले. युरोपातील विविध शहरांचे संपर्क ठेवून भारतीय स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा मिळवण्याचे काम झाले. आणि आपल्याला याचं योग्य उत्तर आहे, त्यामुळे हे सर्व कोणी केले, सुभाषचंद्र बोस. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुभाषचंद्र बोस. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 97 पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे. परत एकदा आपल्याला डिस्क्रिप्शन आणि त्याचं योग्य व्यक्ती आपल्याला ओळखायचा आहे. ती आता पाहूया. ती गांधीजीची कट्टर अनुयायी होती. ती ब्रिटिश आरमार प्रमुखाची मुलगी होती. मीराबेन या लोकप्रिय नावाने ओळखले जात असे. तर हे महात्मा गांधीजींच्या अनुयायी आणि त्यांच्या अनुयायीबद्दल हा प्रश्न होता. तर आपण एक एक विधान पाहूया. हे विधान मिस स्लेड म्हणजे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मिस स्लाद किंवा मिस स्लेड यांच्याबद्दल आहे. तर हे याचे योग्य उत्तर आहे. यांचे खरे नाव कोणते होते, मेडेलिन स्लेड. त्या गांधीजींच्या विचारांनी इतक्या प्रभावित झाल्या की त्यांनी भारतात आल्या आणि साबरमती आश्रमात राहू लागल्या. हे विधान बरोबर आहे. पहिलं, त्या गांधीजींच्या कट्टर अनुयायी होत्या. त्यानंतर मिस स्लेड या ब्रिटिश नौदलातील ऍडमिरल सर एडमंड स्लेड यांच्या कन्या होत्या. त्या संकेतामुळे हा प्रश्न आपल्याला सोडवता येतो. त्यानंतर हे विधान म्हणजे ब विधान सुद्धा बरोबर आहे. आणि क ती मीराबेन या नावाने ओळखली जात असे. गांधीजींनी मेडेलिन स्लेड यांना मीराबेन हे नाव दिले. स्वतः गांधीजींनी हे नाव दिले. त्या आयुष्यभर गांधीजींच्या सेवेत राहिल्या आणि स्वातंत्र्य चळवळीत सुद्धा कार्यरत राहिल्या. त्यामुळे हे विधान म्हणजे क विधान सुद्धा कोणाबद्दल आहे, मिस स्लाद किंवा मिस स्लेड यांच्याबद्दल आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मिस स्लेड. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 98 खालील विधानांचा विचार करा आणि उत्तराचा योग्य पर्याय निवडा. अविधान आहे भारतातील विविध नवीन घडामोडी परंपरागत आणि मनाने प्रजा असलेल्या समाजास बदलण्याची लोकशाहीची कल्पना स्वीकारून चळवळ करण्याची हाक देत होत्या. आणि ब हे कार्य कठीण आणि विस्मयकारक होते. तर याचा पर्याय आहे दोन्ही विधाने बरोबर. विधान ब विधान अ चे योग्य स्पष्टीकरण. दोन्ही विधाने चुकीची. दोन्ही विधाने बरोबर परंतु विधान ब आणि विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. विधान आणि चौथा पर्याय आहे विधान अ बरोबर पण विधान ब चूक. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दोन्ही विधाने बरोबर परंतु विधान ब विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. याचा अर्थ असा होतो की आधुनिक शिक्षण, वृत्तपत्रे, रेल्वे, टपाल, सामाजिक सुधारणा चळवळी इत्यादींमुळे भारतीय समाजात राजकीय जागृती निर्माण झाली आणि लोकशाही विचारांचा प्रसारही झाला. आणि त्यामुळे हे विधान अ हे बरोबर ठरते. आणि त्यानंतर विधान ब बघूया. हे कार्य खूप कठीण आणि विस्मयकारक होते कारण भारतात जातीय भेद, निरक्षरता, अंधश्रद्धा, प्रादेशिक भेद आणि ब्रिटिशांची दडपशाही होती. त्यामुळे लोकांना संघटित करणे खरोखरच अवघड काम होते. मग दोन्ही विधाने बरोबर तर विधान एक सुद्धा येऊ उत्तर आपला पर्याय एक सुद्धा येऊ शकत होतं. पण ते विधान ब फक्त त्या कार्याचे स्वरूप सांगते की ते कठीण होते. पण विधान अ मध्ये काय आहे, समाज बदलण्याची गरज का निर्माण झाली याचे कारण दिले आहे. नवीन घडामोडी, लोकशाही विचार आणि राजकीय जागृती ही कारणं झाली. काम कठीण होते ही समाज बदलण्याची गरज का निर्माण झाली याचे स्पष्टीकरण ठरत नाही. म्हणून विधान अ आणि ब दोन्ही बरोबर पण याचे योग्य स्पष्टीकरण नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे योग्य ठरते. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 99 पुढील वाक्यात वर्णन केलेले समाज सुधारक कोण ते ओळखा. आपल्याला परत एकदा डिस्क्रिप्शन आणि त्याचं आपल्याला योग्य व्यक्ती ओळखायचं आहे. तर यावेळी त्यांनी समाज सुधारक दिले. मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न परत परत रिपीट होत आहे. तुम्ही एक पॅटर्न बघू शकता. तर हे आपण या प्रश्नाकडे वळूया. विधान पाहूया. त्यांच्या कुटुंबाचा जाती व्यवस्थेचा धिक्कार करणाऱ्या कबीराच्या शिकवणीवर जास्त विश्वास होता. त्यांचे वडील सैन्यात होते आणि ते सुभेदार मेजर म्हणून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या शाळेतील शिपाई बाईंना त्यांचे दप्तरही अस्पृश्य वाटे. ते अस्पृश्य असल्यामुळे संस्कृत शिकू शकले नाहीत. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यांचे वडील रामजी मालोजी सकपाळ हे कबीरपंथी होते. कबीरांनी जाती व्यवस्थेचा विरोध केला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर यांचा परिणाम यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यानंतर त्यांचे वडील सैन्यात होते. हे रामजी सकपाळ हे
ब्रिटिश भारतीय सैन्यात सुभेदार मेजर या पदावर कार्यरत होते. त्यांनी सैन्यातून निवृत्ती घेतल्यानंतर मुलांच्या शिक्षणावर भर दिला. आणि हा तिसरा आहे, बाबासाहेबांना शाळेत अस्पृश्य मानले जात असल्याने शाळेत त्यांच्यावर भेदभाव केला जात असे. त्यांचे दप्तर, पाण्याचा घडा यांनाही इतर जण स्पर्श करत नसत. त्यांचे दप्तर, पाण्याचा घडा यांनाही इतर जण स्पर्श करत नसत. हा प्रसंग बाबासाहेबांनी आपल्या वेटिंग फॉर अ विजा या आत्मकथेत वर्णन केलं आहे. आणि अस्पृश्य असल्यामुळे त्यांना संस्कृत शिकता आले नाही. बाबासाहेबांना संस्कृत शिकण्याची खूप इच्छा होती, परंतु जातीय भेदामुळे त्यांना संस्कृत शिकण्याची परवानगी मिळाली नाही. म्हणून त्यांना फारसी म्हणजे पर्शियन हा विषय घ्यावा लागला. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, 2018 या प्रश्नपत्रिकेतील शेवटचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 100. पुढील वाक्यात कोणत्या समाज सुधारकांचे वर्णन केले आहे? परत एकदा डिस्क्रिप्शन आणि आपल्याला व्यक्ती ओळखण्यास सांगितली आहे. मित्रांनो, भरभरून प्रश्न विचारले अशा प्रकारचे. तर आता पाहूया या प्रश्नाकडे. त्यांना अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली होती. अनेक धर्माचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी ते 2 वर्षाकरिता इंग्लंडला गेले. एम्स्टरडॅम येथील धर्म परिषदेला ते उपस्थित होते आणि 4 सुबोध पत्रिकेसाठी ते लेखन करीत असत. सुबोध याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विठ्ठल रामजी शिंदे. त्यांना एम्स्टरडॅम म्हणजे अमेरिकन युनिटेरियन असोसिएशन कडून शिष्यवृत्ती मिळाली होती. या शिष्यवृत्तीच्या मदतीने ते इंग्लंडला शिक्षणासाठी गेले. त्यानंतर ते मँचेस्टर कॉलेज ऑक्सफर्ड येथे गेले. तेथे त्यांनी कंपॅरेटिव्ह रिलिजन म्हणजे तुलनात्मक धर्मशास्त्र या विषयाचा अभ्यास केला. आणि इंग्लंडमध्ये असताना त्यांनी एम्स्टरडॅम येथे झालेल्या इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ रिलिजन्स मध्ये सहभाग घेतला. हा त्यांच्या जीवनातील महत्वाचा प्रसंग होता. आणि सुबोध पत्रिका हे प्रार्थना समाजाचे प्रमुख मुखपत्र होते. विठ्ठल रामजी शिंदे नियमितपणे त्यामध्ये लेख लिहित असत. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विठ्ठल रामजी शिंदे. तर मित्रांनो, आजच्या प्रश्नामधून आपण फक्त योग्य उत्तरच नाही तर त्यामागची संपूर्ण संकल्पना समजून घेतली. एमपीएससी, यूपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये अशाच कन्सेप्ट बेस्ड प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स वारंवार विचारले जातात. त्यामुळे प्रत्येक प्रश्न मागील इतिहास समजून घेणे खूप महत्वाचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एमपीएससी 2019 हिस्ट्रीचे आणखी महत्वाचे पीवायक्यू सविस्तर समजून घेऊ. तोपर्यंत अभ्यास करत राहा. जय हिंद.